श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी या येत असतात. घरातली भांडणे, दुःख, वैचारिक मतभेद यामुळे आपलं जीवन हे सुद्धा आपल्याला नकोसं वाटायला लागतं. या सर्वांवर अतिशय रामबाण असा उपाय आहे, तो म्हणजेच गुरुचरित्राचं पारायण करणं होय. पण आपल्याला सर्वांनाच गुरुचरित्राचं पारायण करणं वेळेअभावी काही जमत नाही. मग अशा वेळेस संकटातून आपल्याला मार्ग हा दिसावा, आपलं जीवन हे दुःखमुक्त व्हावं, आपल्याला आलेल्या अडचणीतून आपल्याला मार्ग मिळावा, याकरताच आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायला वेळ मिळत नसेल तर गुरुचरित्र या ग्रंथातील 14वा आणि 18वा हा अध्याय वाचायचा आहे. गुरुचरित्र हा ग्रंथ 5वा वेद मानला जातो. त्याचप्रमाणे गुरुचरित्र या ग्रंथातील प्रत्येक अध्यायाला विशेष महत्त्व आहे. पण त्यातही गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा हा जो अध्याय आहे यांना विशेष खास महत्त्व हे दिलं गेलं आहे. गुरुचरित्र या ग्रंथातील अध्याय 14वा आणि अध्याय 18वा हे गुरुचरित्र ग्रंथाचे मेरुमणी मानले जातात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की गुरुचरित्र या ग्रंथातील अध्याय 14वा आणि 18वा यांचं महत्त्व काय आहे. त्याचप्रमाणे या अध्यायांचं पठण कसं आणि कोणी करावं, कधी करावं आणि या अध्यायाचे पठण करताना त्याचे नियम काय आहेत, याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणूनच ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला गुरुचरित्र पारायणाची, स्वामी सेवेबद्दलची अशीच अधिक माहिती ही माझ्या व्हिडिओमधून नक्की मिळत राहील. आणि जर तुम्ही गुरुचरित्रातील या 14व्या आणि 18व्या अध्यायाचे पठण करत असाल आणि ही सेवा संकल्पयुक्त करत असाल तर संकल्प हा कसा करायचा, त्याबद्दलचे नियम काय आहेत हे सुद्धा आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. चला तर मग आता आपण सर्वात आधी जाणून घेऊया की गुरुचरित्र या ग्रंथातील 14व्या आणि 18व्या अध्यायाचं महत्त्व काय आहे, त्याची फलश्रुती काय आहे. गुरुचरित्र हा ग्रंथ 15व्या शतकाच्या सुरुवातीला रचला गेला आहे. आणि हा ग्रंथ दत्तोपासक आणि श्री नृसिंह सरस्वतींचे परमशिष्य असलेले सायनदेव यांचे वंशज सरस्वती गंगाधर यांनी श्री नृसिंह सरस्वतींच्या कृपाप्रसादाने लिहिला आहे. गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाला खूप जास्त महत्त्व आहे, कारण हा अध्याय संकट हरण करणारा असा अध्याय आहे. या अध्यायाच्या नित्य पठणाने आपल्याला लवकर फलप्राप्ती होते आणि आपल्या जीवनातील कितीही कठीण प्रसंग असला, कितीही कठीण समस्या असली तरीसुद्धा आपण त्याला सामोरे जाऊ शकतो. त्या संकटांशी 2 हात करण्याची ताकद आपल्याला या गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचे पठण केल्याने मिळत असते. आणि गुरुकृपेमुळे आपल्याला जे काही संकट आलेलं आहे त्या संकटातून आपली सुटकासुद्धा होत असते. गुरुचरित्र या ग्रंथातील 14व्या अध्यायामध्ये सायनदेव यांच्या जीवनातील संकट आणि त्यातून गुरु नृसिंह सरस्वतींच्या कृपेने त्यांची मुक्तता याचे वर्णन केलेले आहे. या अध्यायाच्या नित्य पठणाने आकस्मिक संकटांपासून आपल्याला मुक्तता आणि संरक्षण मिळत असते. हा अध्याय क्रूर यवनास शासन या नावाने ओळखला जातो. यात श्री नृसिंह सरस्वतींनी सायनदेव यांच्यावर केलेल्या विशेष कृपेचे चित्रण आहे. ज्याप्रमाणे नृसिंह सरस्वतींनी सायनदेवास अभयवचन देऊन त्यांना क्रूर यवनापासून सोडवून सायनदेवाचं संकटमुक्त केलं, त्याचप्रमाणे आपणही जर गुरुचरित्रातील या 14व्या अध्यायाचे नित्य पठण केले तर आपल्याला सुद्धा स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराज आपल्या संकटातून आपल्याला सोडवत असतात. कोणत्याही मोठ्या अडचणीतून सुटका मिळवण्यासाठी 14व्या अध्यायाचं पठण केलं जातं. त्याचप्रमाणे गुरुचरित्रातील 18व्या अध्यायाच्या पठणाने आपल्या आयुष्यातील दारिद्र्य हे पूर्णपणे दूर होतं. आपल्यावरील कोणतेही प्रकारचे आर्थिक संकट असो, म्हणजेच कर्ज असो किंवा नोकरी न लागणं, घरात लक्ष्मीची अवकृपा असणं, या सगळ्या समस्यांपासून आपल्याला गुरुचरित्रातील 18व्या अध्यायाचे नित्य पठण केल्याने सुटका मिळत असते. गुरुचरित्रातील या 18व्या अध्यायामध्ये नृसिंह सरस्वतींनी एका गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य हे दूर केले आहे याचे वर्णन आहे. या अध्यायाच्या नित्य पठणाने दारिद्र्य हे नष्ट होऊन संपत्ती, लक्ष्मीप्राप्ती आपल्याला होत असते आणि त्याचप्रमाणे कर्जातून सुद्धा मुक्तता आपल्याला मिळत असते. त्याचप्रमाणे व्यापारात वृद्धी आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते. गुरुचरित्रातील 18वा अध्याय हा दरिद्र ब्राह्मणाचे उद्धार नावाने ओळखला जातो. या अध्यायामध्ये नृसिंह सरस्वतींनी एका दरिद्री ब्राह्मणाचे दारिद्र्य कसे दूर केले याचे वर्णन केलेले आहे. या अध्यायाच्या नित्य पठणाने आपल्याला संपत्तीचा लाभ होतो आणि आपले दारिद्र्य हे नष्ट होते. आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते, कर्जातून आपली मुक्तता होते, आपली आर्थिक परिस्थिती सुधारते, त्याचप्रमाणे व्यापारामध्ये सुद्धा आपली वृद्धी होते. आता आपण बघूया की या अध्यायांचं पठण आपण कसं करावं. या सेवेसाठी कुठलीही पूजेची मांडणी करण्याची आपल्याला गरज नाही.
हे अध्याय दोन्ही अध्याय तुम्ही नित्यनियमाने किंवा संकल्प करून सुद्धा वाचू शकतात। तुम्हाला जर दोन्ही अध्याय वाचायचे असतील तर दोन्ही अध्याय वाचू शकतात किंवा त्यापैकी कुठलाही एक अध्याय हा वाचू शकतात। आणि तसंच तुम्ही या सेवेची सुरुवात कधीही करू शकतात। तर आता उद्या गुरुवार आहे, तर अगदी उद्यापासून सुद्धा तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकतात। तुम्ही या अध्यायाचं पठण दिवसभरामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकतात। फक्त दुपारी 12 ते 12:30 ही जी वेळ आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला या अध्यायांचं पठण हे करायचं नाही आहे, कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते। म्हणूनच दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार या अध्यायांचं पठण हे करू शकतात। सकाळी लवकर उठून आपली नित्यकर्म आटोपल्यानंतर देवपूजा केल्यानंतर तुम्ही या अध्यायांचं पठण करू शकतात। आणि या अध्यायांचं पठण करून झाल्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांची आरती करायची आहे। त्याचप्रमाणे दत्त महाराजांना नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे। नैवेद्यामध्ये तुम्ही साखर, दूध साखर किंवा खडी साखर किंवा एखाद्या फळाचा सुद्धा नैवेद्य हा दाखवू शकतात। आणि या अध्यायांचं पठण करताना ते अगदी हळू आवाजामध्ये न करता कमीत कमी आपल्याला ऐकू येईल या आवाजामध्ये आपल्याला पठण करायचं आहे। या अध्यायांचं पठण आपल्याला आपल्या मनातल्या मनात करायचं नाही आहे, तर या अध्यायांचं पठण आपल्याला ऐकू येईल, आपल्या कानांना ऐकू येईल इतक्या मोठ्या आवाजामध्ये आपल्याला पठण करायचं आहे। कारण असं केल्याने आपल्या घरामधली नकारात्मक ऊर्जाही निघून जाण्यास मदत होते आणि आपल्या घरातलं वातावरण हे सकारात्मक होण्यास मदत होते। तसंच आपल्या घरात असलेला वास्तुदोषसुद्धा दूर होतो। गुरुचरित्र हा ग्रंथ आपल्याला रोज रोज काढून त्यातून हे अध्याय वाचायचे नाही आहेत, कारण गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत पवित्र पावन असा ग्रंथ आहे आणि त्याचे पावित्र्य हे आपल्याला राखायचे आहे। तर बाजारामध्ये जिथे कुठे पूजेचे साहित्य हे मिळते त्या दुकानांवर तुम्हाला गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा हे अध्याय दोन्ही एकत्र असलेलं पुस्तकसुद्धा मिळेल किंवा हे अध्याय सेपरेट असलेलं पुस्तकसुद्धा मिळेल। तुम्हाला जर गुरुचरित्रातील 14वा अध्याय हाच पठण करायचा असेल तर तुम्ही 14वा अध्यायाचं पुस्तक हे घेऊ शकतात किंवा नुसता 18वा अध्याय जर पठण करायचा असेल तर नुसता 18व्या अध्यायाचं पठण करण्यासाठी तेवढं पुस्तकसुद्धा घेऊ शकतात। आणि जर दोन्ही अध्याय पठण करायचे असतील तर दोन्ही अध्याय असलेलं पुस्तक तुम्ही खरेदी करू शकतात। सुरुवातीला या अध्यायांचं पठण करण्यासाठी तुम्हाला जवळजवळ 15 मिनिटं लागू शकतात, पण जसं जसं तुम्ही या अध्यायांचं पठण कराल तर तसतसा तुम्हाला वेळ हा सुद्धा कमी लागेल। एका अध्याय पठण करण्यासाठी साधारण आपल्याला 5 ते 6 मिनिटं लागत असतात, त्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा हळूहळू हे अध्याय पठण करण्यासाठी इतका वेळ लागेल। आणि जर तुम्ही ही सेवा करताना संकल्पयुक्त तुम्हाला ही सेवा करायची असेल तर तुम्ही सर्वात आधी संकल्प हा करायचा आहे। संकल्प करताना तुम्ही या अध्यायांचं पठण हे का करत आहात यासाठी तुम्हाला संकल्प करायचा आहे। आणि संकल्प करताना सर्वात पहिल्याच दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे, त्यासाठी आपल्या हातामध्ये थोडं पाणी, अक्षता, फूल हे घ्यायचं आहे आणि स्वतःचं नाव आणि गोत्र बोलून संकल्प करायचा आहे की तुम्ही ही सेवा किती दिवसांसाठी करणार आहात आणि कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी करणार आहात। मग तुम्ही इथे संकल्प करताना तुमची जी काही इच्छा आहे की मी अमुक गोष्टीसाठी माझी अशी इच्छा पूर्ण होण्यासाठी याचं वाचन हे 11 दिवस, 21 दिवस किंवा 51 दिवस किंवा त्याचप्रमाणे 108 दिवस करणार आहे किंवा 11 गुरुवार, 21 गुरुवार, 51 गुरुवार याप्रमाणे सुद्धा तुम्ही संकल्प करताना बोलू शकतात। तर माझी ही इच्छा आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी मी ही सेवा करत आहे, या अध्यायांचं पठण करत आहे आणि इतके दिवस तुम्ही ज्याप्रमाणे तुम्हाला शक्य असेल तितक्या दिवसांचा संकल्प हा बोलायचा आहे। आणि माझी ही सेवा, माझे हे पठण दत्त महाराजांनी निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावं आणि माझी ही सेवा मान्य करावी असा संकल्प हा करायचा आहे। आणि त्यानंतर संकल्प बोलून झाल्यानंतर आपल्या हातातलं पाणी हे ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे आणि ताम्हणामध्ये सोडलेलं पाणी ते नंतर तुम्ही एखाद्या झाडाला घालायचं आहे। तुम्ही तुमच्या कुटुंबातील इतर व्यक्तींसाठी सुद्धा हा संकल्प घेऊन ही सेवा करू शकतात। जसं की तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला अडचण आहे किंवा एखाद्या व्यक्तीला आजार आहे तर त्या व्यक्तीचा संकल्प सोडताना नाव घेऊन, गोत्र घेऊन तुम्ही संकल्प सोडू शकतात की मी या व्यक्तीचा हा प्रश्न सुटण्यासाठी, त्याची अशी अडचण दूर होण्यासाठी श्री गुरुचरित्रातील या अध्यायांचं पठण इतके दिवस करणार आहे, असाही संकल्प तुम्ही करू शकतात। तर याप्रमाणे तुम्ही कुटुंबातील इतर व्यक्तींसाठी संकल्प सोडून ही सेवा करू शकतात। आणि जेव्हा आपण नित्यसेवेमध्ये या अध्यायांचं पठण करतो तेव्हा आपल्याला कुठलाही संकल्प सोडण्याची गरज नसते। आणि आपण जेव्हाही या सेवेला सुरुवात करू तेव्हा आपल्या घरामध्ये श्री दत्तगुरूंचं, स्वामी समर्थ महाराजांचं अधिष्ठान असणं, स्थान असणं हे महत्त्वाचं आहे। त्यासाठी आपल्या घरामध्ये दत्त महाराजांचा किंवा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ही असली पाहिजे। आणि जर तुमच्याकडे फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही ती आधीच आणायची आहे आणि त्या फोटोसमोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे।
आणि आता आपण बघूया की या अध्यायांचं पठण हे कोणी करावं। तर या अध्यायांचं पठण कोणीही करू शकतो, स्त्री असो किंवा पुरुष असो, मुलगा असो किंवा मुलगी असो, तर या अध्यायांचं पठण कोणीही करू शकतो। ज्यांना संतती होत नाही, संततीविषयी काही अडचणी आहेत, कर्ज आहे, मोठी अडचण आहे, ज्यांना नोकरी मिळत नाही आहे किंवा मिळालेली नोकरी ही टिकत नाही आहे, शिक्षणामध्ये खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत, खूप अडचणी या शिक्षणामध्ये येत आहेत, आरोग्याविषयी तक्रारी आहेत, ज्यांचे विवाह जुळत नाही आहे किंवा ज्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना बरकत मिळत नाही आहे, तसंच ज्यांच्या घरामध्ये दारिद्र्य आहे, अशा सर्वांनी या अध्यायाचं पठण हे जरूर करावं। आता आपण बघूया की या अध्यायाचं पठण करताना आपल्याला त्याचे नियम काय पाळायचे आहेत। तर ही सेवा करत असताना आपल्याला चुकूनही मांसाहार हा करायचा नाही आहे। नॉनव्हेज खाल्ल्यानंतर चुकूनही ही सेवा तुम्ही करू नका। जर तुम्ही या सेवेचा संकल्प 7, 11, 21, 108 या दिवसांचा जर केला असेल तर ही सेवा सुरू असेपर्यंत, ही सेवा तुम्ही जोवर करणार असाल तोपर्यंत तुम्हाला संपूर्णपणे नॉनव्हेज हे बंद करायचं आहे। आणि जर तुम्ही संकल्प न करता नित्यसेवेमध्ये या अध्यायांचं पठण करत असाल तर तुम्ही ज्या दिवशी नॉनव्हेज हे खाणार असाल तर त्या दिवशी तुम्ही या अध्यायांचं पठण हे करू नका। आणि महिलांनीसुद्धा आपल्या मासिक धर्माचे 5-6 दिवस सोडून त्यानंतर ही सेवा करावी। गुरुचरित्र पारायण करताना जितके कडक नियम आपल्याला पाळायचे असतात तितके कडक नियम आपल्याला या अध्यायांचं पठण करताना, ही सेवा करताना पाळायची काही गरज नाही। जसं की परान्न खाऊ नये, खाली जमिनीवर झोपावं, यासारखे कडक नियम आपल्याला या अध्यायांचं पठण करताना पाळायची काही गरज नाही। आणि संकल्पयुक्त सेवा जर तुम्ही करत असाल आणि त्या सेवेमध्ये जर तुम्हाला स्वतःहून काही नियम पाळायचे असतील तर तुम्ही ते पाळू शकतात। आणि ही सेवा करत असताना, या अध्यायांचं पठण करत असताना आपल्याला आपले कर्मसुद्धा तितकेच चांगले हे ठेवायचे आहे। नाहीतर एकीकडे आपण सेवा करत आहोत आणि दुसरीकडे आपले कर्म जर चांगले नसतील तर कितीही सेवा केली तरी त्याचे आपल्याला फळ हे मिळणार नाही। तर याप्रमाणे तुम्ही तुमच्या घरामध्ये जी व्यक्ती अडचणीत असेल, तुमच्या मित्रपरिवारामध्ये किंवा नातेवाईकांमध्ये जी व्यक्ती अडचणीत असेल तर तिलासुद्धा ही सेवा करायला तुम्ही सांगू शकतात आणि तुम्ही स्वतःसुद्धा ही सेवा करू शकतात। या सेवेचा अनुभव हा तुम्हाला सगळ्यांना नक्कीच येईल। आणि या सेवेसोबतच कर्मसुद्धा चांगले करत राहा आणि त्याचप्रमाणे कष्टसुद्धा करत राहा। दत्तगुरू महाराज तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील आणि तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, तुमच्या ज्या समस्या आहेत त्या नक्की दूर करतील। तर याप्रमाणे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये गुरुचरित्रातील 14व्या आणि 18व्या अध्यायाचं महत्त्व काय आहे आणि या अध्यायांचं पठण आपल्याला कसं करायचं आहे, कधी करायचं आहे आणि कोणते नियम हे पाळायचे आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा या अध्यायांचं पठण हे जरूर करा, तुमच्यासुद्धा इच्छा नक्की पूर्ण होतील। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।